नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभुतं तं नमामि शनैश्चरम्। भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल 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 विठ्ठल। उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता, भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज हे 5व्या दिवसाचं वाक्पुष्प भगवंताच्या चरणी समर्पण करण्याचा सुयोग आणि या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय एका साधकाच्या माध्यमातून देव प्राप्तीचा साधा सरळ सोपा उपाय आपल्याला सांगतात। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पशा पर्याय द्यायचा तो असा, आपल्या मलकापूर या नगरीमध्ये एक महान रत्न जन्माला आलं की ज्यांनी पूर्ण आयुष्यभर या देशाची सेवा केली, या भारत मातेची सेवा केली। मी तर म्हणेल या देश सेवा करता करता ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी हा देश अजरामर होता तसाच ठेवला। जसं बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं आणि स्वराज्य अबाधित ठेवलं तसंच बलिदान शहीद संजय सिंह राजपूत यांनी देऊन, त्या पुलवामा हल्ल्यामध्ये झालेल्या सर्व जवानांनी देऊन हे स्वराज्य, ही भारत माता आहे होती तशीच ठेवली। त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे। मला असं वाटतं दादा, या जगामध्ये आपण किती दिवस जगलो याला अजिबात महत्व नसते। बरेच लोक 100 आम्ही बरेच ठिकाणी जातो, आम्हाला लोक सांगतात महाराज हे आहेत ना, हे 103 वर्षाचे आहेत, 104 वर्षाचे आहे, कोणी म्हणते 100 वर्ष चालू आहे महाराज मला, पण कोणी शेजारच्या गावामध्ये सुद्धा ओळखत नाही। पण मला असं वाटतंय की माणसानं थोडं जगावं पण निरे जगावं, थोडं जगावं पण निरे जगावं। मी एक वाक्य आणखी बोलेल, किती दिवस जगलो आपण याला महत्व नसतं, आपण कशा करता जगलो आणि आपण कसे जगलो याला खूप महत्व असते। आज ते आपल्यात नाहीत, शहीद संजय सिंह आज आपल्यामध्ये नाहीत, पण तरी आपण ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते आणि त्यांचं नाव अजरामर आहे, अजरामर आहे। त्याचं कारण आहे महाराज, त्यांनी जीवनामध्ये कर्मच असं केलं। म्हणतात ना, अरे जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना यह तो अपने कर्मों की बात है। ते आपल्या कर्मावर अवलंबून असते। त्यांनी जीवनामध्ये आयुष्यभर देश सेवा केली आणि आपलं देश सेवा करता मला एक ते छत्रपती महाराजांच्या मावळ्यांचं म्हणजे बाजीप्रभूंचं एक वाक्य आठवलं। ज्या वेळेला बाजीप्रभू त्या खिंडीच्या जवळ असताना, म्हणजे घोडखिंडीच्या जवळ असताना महाराजांना म्हणतात की महाराज आपण समोर निघून जा। महाराज म्हणतात नाही बाजी, तुम्हाला या खिंडीमध्ये सोडून गनिम अफाट आहे आणि आपण मावळे फार कमी आहे, मी तुम्हाला संकटामध्ये सोडून जाणार नाही। त्यावेळेला बाजीप्रभूंचं एक वाक्य आहे, बाजीप्रभू म्हणतात महाराज आम्ही ज्या वेळेला स्वराज्याच्या पहिल्या पायरीवरती पाऊल ठेवलं त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की स्वराज्य हे महादेव आहे, तुम्ही पुजारी आहे आणि आम्ही बिल्वपत्र आहे, जेव्हा गरज पडेल वाहून टाका हे बिल्वपत्र। शहीद संजय राजपूत यांनी हे बिल्वपत्र वाहून या स्वराज्याची, या भारत मातेची पूजा केली आणि हे स्वराज्य होतं तसंच अबाधित ठेवलं। विठ्ठल 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 विठ्ठल। मला असं वाटते नितीन महाराज, मी मागच्या वर्षी अभंग कमी सोडवला
आणि देश सेवेवरती आणि जवानावरती जास्त बोललेलो आहे. यूट्यूबला आहे सर्व. मी यावर्षी बरेच म्हणजे अभंग राहिला तर मी यावर्षी थोडा अभंग सोडवतो आणि थोडंसं शेवटून तर आपलं आहेच. वेळ तसा खूप झाला. रोज कीर्तन 8ला चालू होते, आज 8:30ला चालू झालं. आज अमावस्या आहे ना. महाराज नितीन महाराज बोलले तुमचं कीर्तन अमावस्याला द्या. मी विचारलं का बरं. बोलले तुम्ही छत्रपती सांगता, छत्रपतीने अर्ध लढाई अमावस्याला केल्या. विठाला 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 विठाला. सुंदर असं नियोजन आहे. मी जास्त परिहारामध्ये वेळ घेणार नाही. मी शेवटून थोडासा आणखी देईल सांगेल. अतिशय आनंदामध्ये श्रद्धेनं विश्वासानं हा शहीद संजय सिंह राजपूत यांचा हा परिवार मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करते आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय मुक्ताई आईसाहेबांचे निष्ठावंत वारकरी म्हणून ज्यांची ओळख आहे अशी आमचे हरिभक्त पारायण नितीनदास महाराज यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा कार्यक्रमाचा योग आहे. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी भागवत ग्रंथाची कथा श्रवण करत आहात असे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय श्री युवराज श्रीजी महाराज यांचे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे महाराजांचं दर्शन झालं मित्र भाग्य समजेल. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित मुक्ताईनगरहून येथून आलेले श्री हरिभक्त पारायण चैतन्य महाराज असतील, त्याचप्रमाणे भाटगिरी येथून आलेले महाराज असतील आणि संपूर्ण महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता जास्त वेळ झालेला आहे. मी आणखी परिहारामध्ये वेळ घेणार नाही. सरळ अभंगाकडे येतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवप्राप्तीचा साधा सरळ सोपा उपाय एका साधकाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की बाबा रे तुला देव पाहिजे असेल तर तू हा सोपा उपाय करून पहा, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. मग तो देवप्राप्तीचा पहिला सोपा उपाय सांगत असताना महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी पहिला उपाय सांगितला. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महाराज म्हणतात चित्त शुद्ध करून तू भावयुक्त अंतकरणाने तू त्या देवाचं गीत गा, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. हा देवप्राप्तीचा पहिला सोपा उपाय सांगितला. दुसरा उपाय सांगत असताना महाराजांनी अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तू कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन करू नको, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. तिसरा उपाय सांगत असताना चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तू मस्तक संताच्या चरणावर ठेव, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. चौथा उपाय सांगत असताना 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात तू वाणीने असं वचन बोल जेणे राहे समाधान, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. आणि शेवटचा उपाय सांगत असताना शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तू तुझ्या परीनं यथाशक्तीनुसार होईल तेवढा तुम्ही परोपकार करत जा, त्या परोपकाराच्या बळाने पुण्याईने तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. ह्या देवप्राप्तीचा सोपा उपाय आहे. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. विठाला 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 विठाला. म्हणजे देवप्राप्तीचा सोपा उपाय महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे. पण आज लोक म्हणतात महाराज देवाच्या प्राप्तीची गरज कोणाला आहे. लोक म्हणतात महाराज आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज नाही, फक्त आमची बायको मुलं नातू शेती बैलजोडी उत्तम असावी, बाहेर फिरायला गाडी असावी, नवीन कपडे असायला हवे आणि खर्चायला मुबलक पैसा असायला हवा, यापेक्षा पलीकडे आम्हाला कशाचीही गरज नाही. म्हणजे 4 भिंतीच्या पलीकडे आज आम्ही कधी विचार करायला तयार नाही. देवाचं अस्तित्व स्वीकारायला आज आम्ही कधी तयार नाही. त्यामुळे आजचं सगळं वातावरण दूषित झालं. संस्कृती बदलली, प्रवाह बदलले, समाज जीवन वेगळ्या वाटेवर गेले, तरुणाचा प्रवास वेगळ्या वळणावर जाऊ लागला. जगण्याचं भान आणि जगण्याचं जाण विसरून जात असलेली पिढी आज एकीकडे उभी राहत आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये प्रचंड बदल झाला. खूप मोठा बदल झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बदल झाला. पूर्वी शाळेमध्ये शिकवल्या जात होतं राजा तिन्ही जगाचा आई विना, ते कविता पण होती शहरा आला तो, पण आता राहिले का हे पाठ. प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण त्याचा परिणाम असा होता की पहिले जगामध्ये वृद्धाश्रम फार कमी होते. जसे पाठ काढून टाकण्यात आले तसे वृद्धाश्रमाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये जसा बदल झाला तसा प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झाला. पूर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे कारण कोणी कुत्र घरात घुसू नये म्हणून, पण आज घराच्या दारावर एक कुत्र असते कारण कोणी माणूस घरात घुसू नये म्हणून. पूर्वी जेवणारे एका ठिकाणी एका रांगेत असायचे आणि वाढणारे फिरत होते. आता वाढणारे एका ठिकाणी एका रांगेत असतात आणि जेवणारे फिरतात. त्याला कोणती पार्टी म्हणतात. अजू आवाज कमी कर थोडा. कोणती. पूर्वी लग्नामध्ये
पहा तुम्ही, पूर्वी घरच्या लग्नामध्ये घरच्या स्त्रिया स्वयंपाक बनवायच्या आणि नाचणाऱ्या बाहेरून येत होत्या. आता स्वयंपाक बनवणाऱ्या बाहेरून येतात. झाला ना भाऊ, प्रचंड. आज खरंच ना, आज आम्ही प्रचंड प्रगती केली. ते लोक म्हणतात देशाने प्रचंड प्रगती केली ना महाराज. एकीकडे आम्ही चंद्रावर गेलो, अमेरिका रशियाला आम्ही काही तासामध्ये पोहोचू शकतो अशी विज्ञानामध्ये आम्ही प्रचंड प्रगती केली. पण अध्यात्मामध्ये आमची प्रगती काय आहे? सूर्य पृथ्वीपासून किती दूर आहे? सूर्य फिरतो का पृथ्वी फिरते? वरती फेकलेला चेंडू खालीच काय येतो? अशा अनेक प्रश्नांची आम्ही उत्तरं शोधली. पण खरंच मानवीय जीवन जगत असताना या मानवीय जीवनाचं अंतिम ध्येय काय असावं या प्रश्नाचं उत्तर आम्ही कधीतरी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? अरे ईश्वरानं आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंय, तर जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय आणि आयुष्य म्हणजे काय याही प्रश्नाचं उत्तर आम्ही कधीतरी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? कशाला म्हणतात दादा माणसाचं जीवन? मला असं वाटते जिच्या उदरात आपला जन्म होतो तिला म्हणतात माता, आणि जिच्या उदरात आपला अस्त होतो तिला म्हणतात माती. माता आणि माती यातील विलांटीचा फरक म्हणजे माणसाचं जीवन आहे. ते जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली, वाक्य परत ऐका, जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा ईश्वराने मानवाच्या हाती 3 पानं दिली. ईश्वराने पहिल्या पानावर जन्म लिहिला, तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिला, आणि दुसरं पान होतं ते मानवाच्या हातात कोरं दिलं. ते भरणं मानवाचं काम आहे. माणूस जसा जगतो तसं ते पान भरत जाते. म्हणून म्हणतात जिंदगी वह नहीं है जो आपको मिलती है, अरे जिंदगी तो वह है जो आप बनाते है. जिंदगी तो वह है. मग या मनुष्य जीवनाला काय बनवायचं आपल्याला? काय कुठं घेऊन जायचं आहे? या मनुष्य जीवनाचं काय साध्य आहे? जे जीवनामध्ये यशस्वी झाले त्यांना विचारा काय आहे मनुष्य जन्माचं साध्य. विचारा तुकोबारांना विचारा. तुकोबाराय काम नाही झालो पायी रिकामा, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. ही अवस्था तुम्हाला प्राप्त झाली. मनुष्य जन्माचं साध्य तुम्हाला प्राप्त झालं. पण मनुष्य जन्माचं साध्य काय आहे आम्हालाही सांगा तुम्ही, काय आहे मनुष्य जन्माचं साध्य? तुकोबाराय आपल्याला सांगतात मनुष्य जन्माचं साध्य काय आहे. महाराज म्हणतात त्या विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखली, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या मनुष्य जन्माचं साध्य आहे विठ्ठलाची एक देखलिया. त्या परमात्म्याची प्राप्ती हे मनुष्य जन्मातील अंतिम ध्येय असल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये महत्वाची आहे. मला असं वाटतं दादा आत्मोन्नती होण्याकरता तरी देवाच्या प्राप्तीची गरज आहे. जीवनामध्ये प्रत्येकावर एक वेळ अशी येते की तिथं प्रत्येकाला देवाची गरज भासते. प्रत्येकाला यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता. अरे कोण असे? तुम्ही म्हणाल आई वडील. महाराज म्हणतात अरे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी. जगद्गुरु तुकोबारांचं एक प्रमाण देतो मी. महाराज म्हणतात हे जे सगळे सोयरे असतात ना हे कसे असतात? महाराज म्हणतात जो वरी चढनगा तो वरी. वाक्य मी परत उच्चारतो लक्ष द्या. महाराज म्हणतात जो वरी चढनगा तो वरी, जो वरी तो वरी, जो वरी चढनगा तो वरीच म्हणते माझा. एखाद्याची गाडी चालती असू द्या, गाडी चालती कळते ना, एखाद्याची गाडी चालती असू द्या, लोक नसलेले नाते सुद्धा त्याच्याशी जोडतात. हो, खूप दूरचा असूनही जवळचा करून सांगतात लोक. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, आम्ही असे खाली बसलेलो होतो, स्टेजवर मोठमोठी मंडळी होती. त्याच्या बाजूला जे अध्यक्ष साहेब होते, माझ्या बाजूला एक व्यक्ती होता, तो म्हणे महाराज असा धक्का दिला, म्हणे महाराज ते जे अध्यक्ष साहेब आहेत ना ते माझे खूप जवळचे नातेवाईक आहे. मी म्हटलं कोण आहे? तुमचे काका आहेत का? नाही म्हणे. मी म्हटलं कोण आहे? मग तुमचे मामा आहेत का? म्हणे नाही. मी म्हटलं जवळचे म्हणजे कोण आहेत नेमके? तो म्हणे महाराज ते माझ्या आबाच्या मामाच्या सायाच्या पुतण्याच्या पोरीचा नाताच्या पंतूचा मावस बहिणीच्या भाषेचा नातू आहे म्हणे. कोण? म्हणजे चालती गाडी असली की लोक नसलेले नाते सुद्धा जोडतात.
आणि गाडीत थोडीशी रिवस आली, असलेले नाते सुद्धा लोक दाखवत नाही. मी वाक्य बोलू का? एक वाक्य आहे का? आपली परिस्थिती चांगली असू द्या, आपण केलेली चूक समाजामध्ये गंमत म्हणून स्वीकारल्या जाते, आणि आपली परिस्थिती वाईट असली की आपण केलेली गंमतही गुन्हा समजला जातो. ते वाक्य परत आहे का? ते पु ल देशपांडेंच्या जीवनातलं एक वाक्य आहे. पु ल देशपांडे म्हणतात, भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, पण रिकामा खिसा दुनियेतले माणसं दाखवतो. आयुष्यामध्ये जो धडा रिकाम पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा जगातली कोणतीच युनिव्हर्सिटी किंवा शाळा शिकवू शकत नाही. म्हणून तर चाणक्य म्हणतात की परिस्थिती की पाठशाला ही इंसान को सही शिक्षा देती है. अरे आयुष्यामध्ये जी गोष्ट दुःख शिकवून जाते, वाक्य सर्वांनी आहे का? कुंतीने म्हणूनच दुःख मागितलं. आयुष्यामध्ये जी गोष्ट दुःख शिकवून जाते, ती शिकवण्याची ताकद सुखात सुद्धा नसते. म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या रस्त्यावरून चालताना कधीतरी पडलंच पाहिजे, दुःख आलंच पाहिजे. तेव्हाच कळते आपले कोण, परके कोण, कोण हसते आणि कोण सावरायला येते. दादा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दोन प्रकारची माणसं येत असतात. तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये दोन प्रकारची माणसं येत असतात. पहिले म्हणजे आपली चूक झाल्यानंतर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे पहिले असतात, आणि दुसरे म्हणजे आपली एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. असे दोन प्रकारचे माणसं असतात. म्हणतात ना, जीवनाच्या वाटेवर चालत असताना साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, तीही असतात माणसं. संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात, तीही असतात माणसं. वेड लावतात, वेड करतात, घास भरवतात, घास हिरवतात, तीही असतात माणसं. पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात, वाट लावतात, तीही असतात माणसं. दूर राहतात तरी जवळची वाटतात, जवळ राहूनही परक्यासारखी वागतात, तीही असतात माणसं. हे सारी माणसं आपलीच असतात बरं, दुसरे कोणाची नसतात. विठाला विठाल. लोकांचं काय हो, लोक त्यांच्या, मी एक वाक्य बोलतो परत ऐका, लोकांच्या गरजेनुसार जवळ येत असतात आणि सोयीनुसार दूर जात असतात. तेच तर तुकोबाराय सांगतात, जो वरी चळन गा तो वरी म्हणते माझा माझा, अंतकाळीचा सोयरा कोणी नाही, अंतकाळीचा सोयरा तो एकच आहे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. तो परमात्मा अंतकाळीचा सोयरा असल्यामुळे त्या परमात्म्याची प्राप्ती खऱ्या अर्थाने जीवनामध्ये महत्वाची आहे. परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये महत्वाची आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व संत वाङ्मय आपल्याला सांगते. या सर्व संत वाङ्मयाचा श्रवण करून एक साधक तुकोबारांकडे गेला आणि महाराजांच्या चरणावर, महाराजांच्या समोर जाऊन महाराजांना म्हणतो, महाराज, संत वचनाद्वारे मला कळालं परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये महत्वाची आहे, पण महाराज माझी इच्छा आहे, मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी, पण माझा अधिकार खूप सामान्य आहे. मला जप, तप, अनुष्ठान हे माझ्याकडून होणार नाही. मला देवप्राप्तीचा एखादा साधा सरळ सोपा उपाय असेल तर मला सांगा. मग जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाचा अधिकार लक्षात घेऊन त्याला देवप्राप्तीचा पहिला सोपा उपाय सांगतात, तो अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गीत, 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 भावे गावे
चित्त शुद्ध करून या चित्त जगत तर तू चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणाने तू त्या देवाचं गीत गा, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. महाराजांनी देव प्राप्तीचं पहिलं साधन सांगत असताना त्या साधकाला 3 गोष्टी करायला सांगितल्या. साधन एकच सांगितलं, पण एका साधनाचे 3 अंग पाहायला सापडतात. पहिली गोष्ट आहे चित्त शुद्ध करा, दुसरी गोष्ट आहे त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत विषयक भाव भरा, आणि तिसरा मुद्दा आहे तो भाव भरल्यानंतर त्या देवाचं गीत गायला लागा. अशा 3 अंगाने महाराजांनी पहिलं साधन सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट आहे चित्त शुद्ध करा. मला अतिशय धावतं चिंतन करून मला पुढे जायचं आहे. पहिली गोष्ट आहे चित्त शुद्ध करा. महाराजांनी असं नाही म्हटलं भावे गावे गीत. वास्तविक पाहता आपण शरीर शुद्धीला महत्व देतो. आपण म्हणतो देवदर्शनाला जात आहे, स्नान करून जा. आपण चित्त शुद्धीला, आपण शरीर शुद्धीला महत्व देतो. महाराजांनी शरीर शुद्ध नाही म्हटलं, भावे गावे गीत शुद्ध करून या शरीर म्हटलं का चित्त म्हटलं? तो कमने चित्त करा रे निर्मळ देवानी गोपाळ राहीन देत देवानी गोपाळ राहीन कमने चित्त करा रे निर्मळ देवानी गोपाळ राहीन देवानी गोपाळ राहीन तू कमने चित्त करा रे निर्मळ तू कमने चित्त करा रे निर्मळ तू कमने चित्त करा रे निर्मळ तुका म्हणे चित्त. महाराजांनी इथे काय म्हटलं? करारे निर्मळ. शरीर म्हटलं का? म्हणजे शरीर शुद्धीला महत्व नाही असाही अर्थ घेऊ नका. म्हणजे शरीर शुद्धीला महत्व नाही असाही अर्थ घेऊ नका, पण परमार्थ क्षेत्रामध्ये शरीर शुद्धीपेक्षाही चित्त शुद्धीला फार महत्व आहे. भगवान अर्जुनाशी बोलताना अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, अंतकरण शुद्ध नसताना केवळ बाह्य शरीराने केलेली कर्मे ती फक्त विटंबना आहे. एरवी तरी पंडसुता अंतकरण शुद्ध नसता बाहेरी कर्म तो सर्वता विटंबोगा. माऊली म्हणतात ती विटंबना आहे. माऊलींनी 3 उदाहरणं दिलं. माऊली म्हणतात जसे प्रेताला कितीही अलंकार घालून सजवले तरी त्याला काही महत्व नाही, गाढवाला कितीही वेळा तीर्थात स्नान घातले तरी त्याला काही अर्थ नाही, कळू असलेला दुधी भोपळा गुळाने जरी माखला तरी तो कामाचा नाही, तसं अंतकरण शुद्ध नसताना केवळ बाह्य शरीराने केलेली कर्मे काही कामाची नाहीत. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. श्री संत एकनाथ महाराज सुद्धा नाथ भागवतामध्ये अंतकरण शुद्धी या विषयावरती बोलत असताना नाथ बाबा म्हणतात, कावळ्याला दयाचा लेप दिला तरी तो कावळा राजहंस होणार नाही, कापसाला दही म्हणून कितीही घुसळले तरी त्यातून लोणी निघू शकत नाही, तसं अंतकरण शुद्ध नसताना केवळ बाह्य शरीराने केलेली कर्मे आपल्याला फल देऊ शकत नाही. ती विटंबना आहे. विठाला विठाला ती विटंबना आहे. म्हणून महाराजांनी म्हटलं शरीर शुद्धीपेक्षाही महाराजांनी चित्त शुद्धी शब्द वापरला. करुणीया शुद्ध चित्त. महाराजांनी शुद्ध चित्त म्हटलं कारण चित्त शुद्धीला परमार्थ क्षेत्राला मध्ये अतिशय महत्व आहे. करुणीया शुद्ध मन नारायण स्मरावा. करुणीया शुद्ध मन म्हणजे करुणीया शुद्ध चित्त आणि नारायण स्मरावा म्हणजे भावे गावी गीत. विठाला विठाला पहिली गोष्ट आहे चित्त शुद्ध करा. दुसरी गोष्ट आहे त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत विषयक भाव भरा. भाव खूप महत्वाचा आहे. देवाच्या प्राप्तीकरता जेवढे काही साधनं सांगितलेले आहेत, नाथ महाराज म्हणतात नाथ भागवतामध्ये त्याच्यामध्ये भाव हे 1 नंबरवर आहे. येथे भावे विन तत्वता परमार्थ नये हाता सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. नाथ महाराज म्हणतात भाव हे देवप्राप्तीचं वर्म आहे. सुभाषितकार देखील म्हणतात ना, भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपयाशी पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ते सुभाषितकार म्हणतात ज्याप्रमाणे काही न लगे एक भावती कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची तुका म्हणे आन विठ्ठलाची एक भावती कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची तुका म्हणे आन विठ्ठलाची विठ्ठलाची. वा सुंदर. तुकोबाराय आण घेऊन सांगतात. आण घेऊन. महाराज तुकोबारांच्या शब्द काय आपल्या शब्दासारख्यात की आता घेतली की 10 मिनिटांना मोडली? नाही महाराज, काय गोरोबा काकांनी शपथ घेतली होती आहे ना.
हात नाही लावला महाराज परत नाही. तुकोबाराय म्हणतात आण घेऊन सांगतो मी. येथे भावाची कारण महाराजांचं आणखी एक प्रमाण आहे. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. महाराज भाव हे देवप्राप्तीचं वर्म आहे. ते सुभाषितकाराने देखील वर्णन केलेलं आहे ना, की ज्याप्रमाणे कलेने राजा, पैशाने पत्नी, कपटाने शत्रू, सत्याने मित्र, कृपेने पुत्र आणि ज्ञानाने मोक्ष वश होतो, त्याप्रमाणे भावेन देवम हा देव भावाने भावे विना देव न कळे निसंदेह. 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 गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु विना अनुभव कैसा कळे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भावे विना देव. ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन या ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये सुद्धा देवप्राप्तीचं साधन सांगत असताना भाव हे सर्वात एक नंबरवर सांगितलेला आहे. एक नंबरवर हा जर शुद्ध अंतकरण. त्या नाथ भागवतामध्ये भगवंत उद्धवाने देवाला प्रश्न विचारला, प्रभू तुम्ही कोणाला दर्शन देता? नाथ महाराजांनी 12 ओव्या वापरल्या याच्याकरता. नाथ महाराज म्हणजे भगवंताच्या मुखातले आहेत. भगवान म्हणतात उद्धवा, अरे ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल मी त्याला दर्शन देतो. मी त्याच्या जातीकुळाचा, रंगरूपाचा, कशाचाही विचार करत नाही. गोपी सुंदर होत्या म्हणून त्यांना माझी प्राप्ती झाली असे नाही, तर त्यांच्या अंतकरणात शुद्ध भाव होता म्हणून त्यांना माझी प्राप्ती झाली. कुब्जाही दिसायला सुंदर नव्हती तरी तिलाही माझी प्राप्ती झाली. पांडवांची अनेक संकट दूर केली. गोपाळांच्या घरचं उष्ट अन्न खाल्लं देवानं, तर यांच्या अंतकरणात शुद्ध भाव होता. म्हणून महाराजांचा एक अभंगच आहे, उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी कन्या पुत्र विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मांगे शेले विणी. सजन कसाया काय काम केलं हो देवानं. विकू लागे मास माळ्या सावं त्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडी फुंकू लागे. सोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. नामयाची जणी सवेवेची शेणी. धर्माघरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नवे संकुचित. ज्ञानी यांची भीत अंगे ओढी. गवडियाचे घरी अंगे गाई वडी. द्वारपाल बडी द्वारी झाला. अर्जुनाचे रथी जगाचा मालक होय हा सारथी. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे एकोबाचे ऋण. फेडी ऋषिकेशी अंब ऋषीचे सोशी. गर्भवास मीराबाई साठी. दामाजीचा झाला घडी माती वाहे. हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी. पुंडलिकासाठी या सर्वांच्या घरची देवानं कामे केली. फक्त यांच्या अंतकरणात शुद्ध भाव होता. म्हणून महाराज त्या साधकाला म्हणतात, बाबा रे चित्त शुद्ध कर. त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत विषयक भाव भर आणि तो भाव भरल्यानंतर मग तू त्या देवाचं गीत गायला लाग. तो साधक म्हणतो, महाराज मी देवाचं गीत गायन करेल पण मला स्वर नाही. बरोबर आहे ना मला ताल नाही, मला ठेका नाही, मग मी कसं काय गायन करू? महाराज म्हणतात, अरे बाबा हे राग रागिणीचं भुकेलं हे जग आहे, तो देव नाही. गिरधरला आलं तो राग कला नाही जानत तुका. नाही जरी तुझं मधुर दिधला सुस्वर नाही देवे नाही तयाविन. येईल तैसा बोल रामकृष्ण. तू रामकृष्ण हे रामकृष्ण गीती गात. हे गीत तू देवाचं गा आणि हे गीत तू गायल्यानंतर तुला देवाची प्राप्ती होईल. हा देवप्राप्तीचा सोपी उपाय आहे. तो साधक म्हणतो, महाराज थांबा, हा सोपी उपाय आहे कळाला मला, पण ते चित्त शुद्ध करणं, ते भाव भरणं ते थोडं कठीण वाटते. याच्यापेक्षा काही साधन सोपी असेल तर सांगा. महाराज म्हणतात, याच्यापेक्षा सोपी साधन सांगतो. महाराज म्हणतात, तू एक काम कर, कोणाचीही निंदा स्तुती करू नको, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं तिसरं. आणि काच कानी 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 गुण दोष मनारी गुण दोष
गुणदोष म्हणा ना. आणि महाराज म्हणतात तू कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन करू नको, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. आता कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन न करणे हे परमात्मा प्राप्तीचं साधन कसं आहे, या संबंधाने श्रीमद भागवत महात्म्याच्या 4थ्या अध्यायामध्ये गोकर्ण आपल्या पिता समान पूज्य असलेल्या आत्मदेवाला उपदेश करत असताना गोकर्ण म्हणतो, असारो खलु संसारो दुःख रूपी विमोहकः सूत कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते निशम. गोकर्ण म्हणतो, बाबा या संसार सागरामध्ये कुठल्याही प्रकारचे सार नसून हा संसार रूप सागर दुःखरूप आहे. मोहाने लोक या संसारामध्ये गुंतले जातात, पण तुम्ही या सर्वांचा त्याग करून तुम्ही वनात जा. तेव्हा आत्मदेवाने विचारलं, किम कर्तव्य वने ताततम वद सविस्तरम. अरे गोकर्णा, मी वनात जाऊन करू काय तेही तू मला सांग. मग तेव्हा गोकर्णाने आत्मदेवाला 5 गोष्टी करायला सांगितल्या. गोकर्ण म्हणतो, बाबा धर्म भजस्व सततम त्यज्य लोक धर्मान सेवस्व साधू पुरुषां जैहि कामतृष्णाम अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कतार समो नितरा पिबत्वम. गोकर्ण म्हणतो, बाबा पहिली गोष्ट आहे तुम्ही धर्माचरण करा, दुसरी गोष्ट आहे तुम्ही लौकिक धर्माचा त्याग करा, तिसरी गोष्ट आहे सेवस्व साधू पुरुषां, तुम्ही साधू पुरुषांची सेवा करा, चौथी गोष्ट आहे तुम्ही काम वासनेला जिंका. आणि 5वा मुद्दा जो गोकर्णाने आत्मदेवाला सांगितला ते या चरणातलं चिंतन गोकर्णाने आत्मदेवाला सांगितलं. गोकर्ण म्हणतो, बाबा अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा. बाबा तुम्ही दुसऱ्याच्या गुणदोषाचं चिंतन तुम्ही करू नका, म्हणजे तुम्ही या भवसागरातून पार होऊन तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल. म्हणजे देव प्राप्तीचा जो उपाय भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला सांगितला तोच उपाय या चरणामध्ये तुकोबाराय त्या साधकाला सांगतात. अनेकांचे काणी गुणदोष मनाना आणि तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय होईल. महाराज म्हणतात कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन तू करू नको, कोणाच्याही गुणदोषाचं. पण बऱ्याच लोकांना निंदा करायची खूप सवय असते, निंदा स्तुती करू नको. पण बऱ्याच लोकांना महाराज पहा तुम्ही सहज निंदा घडते हो माणसाकडून, सहज निंदा. एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले. महाराज म्हणतात ना, एका म्हणता भले आणि जे निंदा करतात ना त्यांच्याजवळ जे शेष पाप असतात ते बरोबर या निंदा करणाऱ्याजवळ येऊन राहतात. परी क्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकची राशी, काय येती निंदकापाशी अशेष ही पापे. बरोबर. आणि काही लोकांना इतकी निंदा करायची सवय असते, सकाळी उठले हातावर मंजन घेतलं की याच्या दारी जाऊन त्याची निंदा, त्याच्या दारी जाऊन त्याची निंदा, हा असा तो तसा तो तसा तो तसा. त्याईली विचारा भाऊ तुम्ही कसे, ते म्हणतात आम्ही खूप चांगले आहे, हरिश्चंद्र नंतर आमचाच नंबर लागते. महाराज माणसाला आहे ना दुसऱ्यातल्या चुका खूप लवकर दिसतात. माझं वाक्य परत आहे का, माणसाला दुसऱ्यातील चुका खूप लवकर दिसतात, पण दुसऱ्याच्या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या गोष्टी माणसाला लवकर दिसत नाही, चुका खूप लवकर दिसतात हो. ते एक वाक्य आहे ना, एक बार एक आदमी कोयल के पास गया, एक बार एक आदमी कोयल के पास गया और कोयल से कहने लगा, अरे कोयल तू गाती कितना अच्छा है, लेकिन तू काली ना होती तो कितना अच्छा होता. वही आदमी समंदर के पास गया और कहने लगा, अरे समंदर तेरे पास पानी कितना है, लेकिन तू खारा ना होता तो कितना अच्छा होता. वही आदमी गुलाब के पास गया और कहने लगा, अरे गुलाब तू दिखता कितना सुंदर है, लेकिन तेरे पास कांटे ना होते तो तू कितना अच्छा होता. एक दिन ये समंदर, कोयल और गुलाब ये तीनों उस आदमी के पास आए और बोले, अरे आदमी भगवान ने तुझे कितना सुंदर बनाया है, लेकिन दूसरों की कमियां देखने की आदत तुझ में ना होती तो तू कितना अच्छा होता. माणसाला दुसऱ्यातील चुका खूप लवकर दिसतात हो, पण स्वतःतील चुका माणसाला. मी एक वाक्य बोलू का, सर्वांनी नीट लक्ष देऊ नये का. माणूस दुसऱ्यातील चुका काढण्यामध्ये जेवढा वेळ घालवतो, मी प्रमाण देऊन बोलतो, महाराज म्हणतात माणूस दुसऱ्यातील चुका काढण्यामध्ये जेवढा वेळ घालवतो त्यातला निम्मा वेळ माणसानं आत्मनिरीक्षण करून पहा. लोकांपेक्षा गुणदोषाचा उकरडा स्वतःजवळ जास्त सापडेल. कासया या गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे, काय पाप पुण्य पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. म्हणून माणसाने निंदा स्तुती टाळावी. आणि निंदा स्तुती महाराज म्हणतात टाळणं हेही भगवत प्राप्तीचं साधनच आहे. तो साधक म्हणतो, महाराज हे देव प्राप्तीचं साधन असलं तरी थोडं कठीण वाटते, याच्यापेक्षा काहीतरी सोपी साधन असेल तर सांगा. महाराज म्हणतात त्याला याच्यापेक्षा सोपी साधन सांगतात. महाराज म्हणतात तू एक काम कर, फक्त मस्तक संताच्या चरणावर ठेव, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं 4थं चरण. हो मस्त
खरी संताच्या चरणा. महाराज म्हणतात तू हे मस्तक संताच्या चरणावर ठेव, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. हा देवप्राप्तीचा सोपा उपाय आहे. पण बऱ्याच लोकांना संताच्या चरणावर नतमस्तक होत असताना लाज वाटत असते बरं. कारण कुठंतरी अहंकार असतो, कोणामध्ये सत्तेचा अहंकार असतो, कोणामध्ये श्रीमंतीचा अहंकार असतो, कोणामध्ये ज्ञानाचा अहंकार असतो, कोणामध्ये जातीचा अहंकार असतो, कोणामध्ये कलेचा अहंकार असतो. पण मला असं वाटते स्वतःजवळ असलेल्या गोष्टीची घमेंड माणसानं कधीच करू नये. कारण दगड जेव्हा पाण्यात बुडते तो स्वतःच्या वजनाने बुडत असते. स्वतः जवळील अहंकार दूर सारून संताच्या चरणावर नतमस्तक होण्यामध्ये तुका मन देव झाला, तुका मन देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला. तुका मन देव झाला, तुका मन देव झाला, म्हणे देव झाला, म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. क्या बात आहे. वा सुंदर. प्रमाणाला प्रमाण म्हणजे योग्य, म्हणजे कीर्तनकार ज्या दिशेत जाते त्या दिशेला घेऊन जा. नाही तर मग एखाद्या ठिकाणी तर असं कीर्तनकार इकडे आणि टाळकरी इकडे असतात म्हणजे प्रमाण. पण आमचे अंगद महाराज आणि रमेश महाराज म्हणजे ज्या दिशेला कीर्तनकाराची प्रवाह आहे त्या दिशेला प्रमाण देणं हे महाराज हे म्हणजे जातीवंत वर्गाचं काम आहे. विठाला विठाला काय प्रमाण. तुका म्हणे देव झाला, अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला देव झाला, अभिमान आला आणि तुका म्हणे वाया गेला, वाया. महाराज संताच्या चरणावर नतमस्तक होण्यामध्ये माणसं. एक वाक्य बोलू का, तुलसीदास महाराजांचं प्रमाण देतो. महाराज म्हणतात अरे जे मस्तक संताच्या चरणावर नतमस्तक होत नाही ना, माझं वय कमी पडेल त्याला पण मी वाक्य उच्चारतो. महाराज म्हणतात जे मस्तक संताच्या चरणावर नतमस्तक होत नाही ते मस्तक नव्हे, तो भोपळा आहे. भोपळा कोणता भोपळा? साधा भोपळा नाही, कडू भोपळा आहे. मी प्रमाण देतो, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. ते शीर कटुतुंबरी समतुला जे न नमत हरिगुरु पदतुला. जे मस्तक गुरुच्या चरणावर, आई वडिलाच्या चरणावर आणि संताच्या चरणावर जर झुकत नसेल तर ते कडू भोपळा आहे म्हणतात. अरे धिक्कार असो त्या मस्तकाचा. आणि धन्य आहे ते मस्तक जे मस्तक संताच्या चरणावर नतमस्तक होते. महाराज म्हणतात देवा संताच्या चरणावर लोटांगण घालत असताना मला कुठल्याच प्रकारची लाज वाटू देऊ नको. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पण बऱ्याच लोकांना लाज वाटत असते बरं. वास्तविक पाहता जगांनी ज्या ठिकाणी लाज धरायला पाहिजे, ज्या ठिकाणी लाज धरायला पाहिजे त्या ठिकाणी लोक निर्लज्ज होताना दिसतात, आणि ज्या ठिकाणी लाज धरू नये त्या ठिकाणी लोक लाज धरतात. पण आता काय हो, तुमचा तरी काय दोष आहे त्याला? फॅशन अशा येऊन राहिल्या की तिथं संस्कृतीचा सभ्यतेचा काही विचारच नाही. खूप नवीन नवीन फॅशन आल्या, प्रत्येक गोष्टीमध्ये फॅशन आली. प्रत्येक गोष्टीत, कपड्यामध्ये फॅशन, बोलण्यामध्ये फॅशन, चालण्यामध्ये फॅशन, कटिंगमध्ये फॅशन. बुवाजी आमच्या घरी एक पाहुणा आला, म्हणजे जरा तरुण मुलगा होता तो. त्याचा आहे ना इथे होता त्या टोंगड्याच्या खाली असा इथं पॅन्ट थोडासा म्हणजे इथं असा फटका होता. हा ते पण आता मग असा इथं थोडा फाटका होता. मग मला असं वाटलं बरं तो फोर व्हीलर मध्ये आला. कशामध्ये आला? मला असं वाटलं हा पडला म्हणावा तर हे इथं कसं काय लागलं, इकडं नाही कुकडे नाही, हे इथं कसं काय. बरं हा फाटका पॅन्ट घालून आला म्हणावं तर हा फोर व्हीलर मध्ये आला. फोर व्हीलर मध्ये येणारा माणूस फाटका पॅन्ट घालून येईल का? नाही. मला प्रश्न पडला हे कसं काय. बरोबर 4 बोट ते मापात फाटेल. म्हटलं हे मापात पडला हा. ते बरोबर ते असा इथं टोंगड्याच्या खाली बरोबर तो असा फाटलेला. महाराज माझ्याच्या नाही रावल्या गेलं. मी त्याला विचारलं, म्हटलं का रे बाळा हे असं हे इथं पडला म्हणजे हे नेमकं पडला का तू, पॅन्ट कसा फाटला? तो म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही का हे फॅशन आहे आजची. मी म्हटलं बाबा मी असे कपडे कधी घालत नाही, मला माहिती नाही. मी त्याला एकच म्हटलं नितीन महाराज की हे फक्त समोरून
आता जाऊ द्या, काही काही गोष्टी वयानुसार बंधन असतात. विठाला विठाला. पण प्रत्येक गोष्टीमध्ये फॅशन आहे हो. प्रत्येक ते कटिंग मध्ये पहा तुम्ही, काही काही ते आमच्या गावात तर एका मुलानं अशी पूर्ण बारीक केली, इथंच असं ठेवलं फक्त. काय लय गोष्टी. प्रत्येक चालण्यात फॅशन आहे, बोलणे. एक जण तर उलटा चालत होता, म्हटलं काय म्हणे फॅशन. लय नवीन नवीन फॅशन येऊन राहिल्या. नमस्कार करण्यामध्ये सुद्धा फॅशन. आता वास्तविक पाहता नमस्कार करण्याची पद्धत कशी आहे, ज्याचं आपण दर्शन करतो त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपलं मस्तक टेकलं पाहिजे, उजव्या पायाच्या अंगठ्यातून पुण्य वाहत असते. ही नमस्कार करण्याची पद्धत आहे. पण आता टीव्ही पाहतो, टीव्ही मध्ये फॅशन येऊन राहिल्या, ते असं ते दुरून असते, असं ते काय असते देव जाणे. ते असं येऊन राहिलं. आता ते कॉलेजच्या मुलाची तर आता नवीन स्टाईल आली. ते असं ते हे असं आपल्या ह्याच्यात तर नाही, बरोबर आहे ना. ते असं काय कोणती फॅशन आली देव जाणे. महाराज म्हणतात ते असं नसं काहीच नको करू, तू मस्तक त्यांच्या चरणावर ठेव, तेव्हा देव भेटेल. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, दुसरं कोणाचं नाही. करी संत आचरणाने श्रेष्ठ असलेल्या संताच्या चरणावर मस्तक ठेव, त्याने तुला देव भेटेल. हा देव प्राप्तीचा सोपा उपाय आहे. तू मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणतात आणखी तुला सोपा उपाय सांगतो. तू एक काम कर, तू वाणीने असं वचन बोल की जेणेकरून तुला समाधान, समोरच्याला समाधान वाटेल. असं तू वाणीने वचन बोल. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. वेचिते वचन. महाराज म्हणतात तू ते वचन वेच. ते वचन वेच म्हणजे कोणते वचन वेच. महाराज म्हणतात जे वचन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वेचायला सांगितलं. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. महाराज म्हणतात तू ते वचन वेच, त्याने तुला देव भेटेल. कोणते वचन वेच. जे वचन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, ते वचन तू वेच, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. महाराज ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी सर्व जगाला कसं बोलावं हा मुद्दा फार आवर्जून सांगितला. माझं वाक्य परत ऐका. मी तर म्हणतो ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनीच नाही तर सर्व संतांनी कसं बोलावं हा मुद्दा जगाला फार आवर्जून सांगितला. कारण आपल्या बोलण्यामध्ये म्हणजे मानवीय जीवनामध्ये बोलण्याला खूप महत्व आहे. मानवीय जीवनामध्ये बोलण्याला खूपच महत्व आहे. आपले शब्द आपल्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतात. विवेकानंदांचे 2 शब्द शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये, माय सिस्टर अँड माय, टाळ्यांचा कडकडाट झाला होता आहोत या 2 शब्दावरती. म्हणून म्हणतात ना आपले शब्दच आपल्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतात. म्हणतात ना अरे जिंदगी में ऊंचा उठने के लिए किसी डिग्री की जरूरत नहीं, अच्छे शब्द ही इंसान को बादशाह बना देते हैं. ते चाणक्यांच्या जीवनातलं एक वाक्य आहे. चाणक्य म्हणतात की शरीर सुंदर हो ना हो, वाक्य परत ऐका. चाणक्य म्हणतात शरीर सुंदर हो ना हो पर शब्दों को जरूर सुंदर होना चाहिए. ते अष्टवक्रांचं चरित्र पहा तुम्ही. अष्टवक्र दिसायला किती ठिकाणी 8 वाकडे होते. 8 ठिकाणी वाकडे होते. पण बोलण्यातील कला अशी होती, संवाद कौशल्य असं होतं की 2 मिनिटांमध्ये त्यांनी सभा जिंकली होती. 2 मिनिटांमध्ये. म्हणून चाणक्य म्हणतात की शरीर सुंदर हो ना हो पर शब्दों को जरूर सुंदर होना चाहिए, क्योंकि लोग चेहरे भूल जाते हैं पर शब्दों को नहीं. म्हणून बोलणं खूप महत्वाचं आहे. आपल्या बोलण्यातून आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपले शिक्षण, आपल्यावर झालेले संस्कार, आपला सामाजिक स्तर, आपला आत्मविश्वास, आपले ज्ञान, आपली समयसूचकता, आपली लोकप्रियता लोकांना कळत असते फक्त आपल्या बोलण्यावरून, कपड्यावरून नाही. नवीन फॅशनचे कपडे, नवा बूट, सुंदर मेकअप करून आपण बाह्य व्यक्तिमत्वाने लोकांवर छाप टाकू, पण ती छाप कायम टिकून राहण्याकरता आपले प्रत्यक्ष संवाद कौशल्य प्रभावी असणे खूप महत्वाची असते. माणूस फक्त बोलणं खूप महत्वाचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात ना की माणूस फक्त बोलण्यावरून ओळखला जातो. हो, बोलण्यावरून. मानस जानी जे बोले. म्हणतात ना इंसान एक दुकान है और जुबान उसका ताला, ताला खुलता है तभी मालूम पड़ता है दुकान सोने की है या कोयले की है. फक्त बोलण्यावरून समजते दादा माणूस कसा आहे. बोलण्यावरून. या बोलण्यामुळे फायदेही होत असतात आणि बोलण्यामुळे तोटेही होतात. विठाला 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 विठाला